शिवांजली साहित्य पुरस्कारानं चंद्रकांत बाबर सन्मानित। आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील आंबेडकरवादी विचारवंत व समीक्षक चंद्रकांत बाबर यांना जितेंद्र महादेव गुंजाळ पुरस्कृत कैलासवासी तात्यासाहेब गुंजाळ स्मृती शिवांजली साहित्य सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आले। त्यांच्या गोलपीठा पर्यायी साहित्य शास्त्राचा केंद्रबिंदू या प्रसिद्ध कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा या कविता संग्रहावरील समीक्षा ग्रंथांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती। हा पुरस्कार विज्ञान लेखक भाषा अभ्यासक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। चाळकवाडी पिंपळवंडी तालुका जुन्नर इथं शिवांजली साहित्यपीठ, महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शाखा चाळकवाडी पिंपळवंडी इथं 1 ते 3 मे या काळात आयोजित करण्यात आलेल्या 33व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द. स. काकडे, ज्येष्ठ साहित्यिक व भाषा अभ्यासक डॉक्टर केशव सखाराम देशमुख, अनिल मेहर, जितेंद्र गुंजाळ, वल्लभ शेळके, अंकुश सोनवणे, पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरच्या अध्यक्ष स्वाती मोहरीर, मनोज चाळक, जयसिंग गाडेकर, डॉक्टर संजय बोरुडे, डॉक्टर चंद्रकांत पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते। स्वागत शिवांजली परिवाराचे प्रमुख इंजिनियर शिवाजी चाळक यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप वाघोले व बाबासाहेब जाधव यांनी केले। शिवांजली परिवाराचे सदस्य, साहित्यिक व साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रकांत बाबर यांचे गोलपीठा पर्यायी साहित्यशास्त्राचा केंद्रबिंदू या समीक्षा ग्रंथाबरोबरच पर्यायी मांडणीच्या हस्तक्षेपाचं अधोरेखन हा समीक्षा ग्रंथ, तर माझ्यातल्या कवितेचे हळूहळू होऊ लागली आहे वाफ व यास्मिन आणि इतर दीर्घ कविता हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे। त्यांची प्यासा, एक काळी सल, अभिनेते व दिग्दर्शक गुरुदत्त यांच्यावरील ललित कृती प्रकाशनाच्या वाटेवर आहे।